अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे अंगारकी संकष्टी. या दिवशी आईने लावा असा एक दिवा. आपल्या मुलांची प्रगती होईल, त्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहीत आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे आज हा उपाय नक्की करा. बघा, तसेच हे व्रत केल्यानं गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर काय करायचं आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे अंगारकी संकष्टी. या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा व कुठे लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, त्याआधी तुम्हाला धन लाभासाठी देखील काही उपाय सांगणार आहे. घरात नेहमी आर्थिक अडचणी असतील, कितीही पैसा येत असेल तरी तो घरात टिकत नसेल, काही ना काही कारणाने तो खर्च होत असेल किंवा येणारा पैशापेक्षा जास्त तुमचा पैसा खर्च होत असेल, त्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी धनलाभासाठी काय करायचं आहे बघा. आज अंगारकी संकष्टी आहे, तर आज तुम्ही गणपतीच्या विधिवत पूजा अर्चा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. बघा, तुम्हाला सकाळी शक्य नाही, तुम्ही सायंकाळी दिवा लागणीला केलं तरी देखील चालणार आहे. तर काय करायचं आहे, तुमचा उपवास असेल किंवा नसेल तरी काहीच हरकत नाही, नसला तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वांची माळ अर्पण करायची आहे व त्यासोबत मोदकाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. आता मोदक तुम्ही 21 अर्पण करू शकता किंवा 11 देखील अर्पण करू शकता. तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन हा उपाय नक्की करा किंवा उपाय अगदी घरातील गणपतीलाही तुम्ही करू शकता. ही माळ जी आहे आणि नैवेद्य तुम्ही घरातील गणपतीचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिला देखील अर्पण करू शकता. यामुळे तुमची जी काही आर्थिक समस्या आहे, पैसा घरात टिकत नसेल तर याने दूर होणार आहे. कारण कुठलंही संकट असू द्या, विघ्न असू द्या, ते दूर करण्याची ताकद आपल्या गणपती बाप्पात आहे. म्हणूनच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. तर ते हे अर्पण करणार आहात ती बघा, श्री गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. एकदा तरी तुम्हाला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आता गणेश स्तोत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबला लावून देखील तुम्ही श्रवण करू शकता आणि ऐकू शकता. बघा, बाप्पाला तुम्ही सांगायचे आहे जी काही तुमची जी इच्छा आहे, काही अडचणी आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचा आहे. परंतु हा उपाय बघा, हा उपाय तुम्ही दर संकष्टीला केला ना तरी देखील चालणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. बघा, अगदी साधं आणि सोपं आहे. तुम्ही संकष्टीला उपवास केला काय किंवा नाही केला काय, तुम्ही मंदिरात जा किंवा घरातील गणपतीला देखील एक दुर्वांची माळ आणि मोदक अर्पण करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती तुम्ही बाप्पाला सांगायची आहे. अगदी साधा हा उपाय आहे. यानंतर आईनं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आज अंगारकी संकष्टीपासून सलग 21 दिवसाचा हा उपाय आहे, तर तो करायचा आहे. सर्वात आधी बघा, तुम्ही श्री गणेशातला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपलं मूल जरी आपल्याजवळ असेल तरी चालणार आहे किंवा नसेल तरी काहीच हरकत नाही, आईने करायचं आहे. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला दिवसभरात वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. अभिषेक करायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे. ते बघा, अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि हे गणपती अथर्वशीर्ष म्हणत तुम्हाला अभिषेक करताना जे तीर्थ आहे ते तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुमचं पिण्याचं जे भांडे असेल ना त्याच्यात मिक्स करून ठेवलं तरी चालणार आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. हा उपाय अधिक चांगला आहे बघा, कारण आपण एवढं स्तोत्र म्हणत असतो, त्याचं तीर्थ तयार होतं, ते
कुठेतरी टाकून देण्यापेक्षा ते पिलं तर बघा, गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, तर ते तीर्थ अधिक फलदायी ठरणार आहे. यानंतर तुम्हाला सायंकाळी तुम्हाला एक दिवा लागण्याच्या टायमाला आईनं एक दिवा लावायचा आहे. बघा, त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. नसेल पंती तर दुसरा दिवा जरी घेतला कुठला तरी चालणार आहे. त्यानंतर एक डिश किंवा खाऊची 2 पानं घ्यायची आहेत. त्या डिशमध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यावर ती पंती ठेवायची आहे आणि नंतर या पंतीमध्ये 2 वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे आणि ती वात ठेवायची आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता मोहरीचं तेल जर तुमच्याकडं नसेल तरी काहीच हरकत नाही. त्यामध्ये तुम्ही थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि ही पिवळी मोहरी टाकायची आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि ही मोहरी टाकल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला कापराच्या 5 वड्या त्यामध्ये टाकायच्या आहे. आता बघा, त्यात भीमसेनी कापूर असेल ना तर अतिशय उत्तम, नसेल तरी काहीच हरकत नाही. तुम्ही जो कुठला वापरत असाल तो कापराच्या 5 वड्या टाकायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. बघा, सलग तुम्हाला 21 दिवस तुम्हाला 5 कापराच्या वड्या लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे आणि मोहरीचं तेल नसेल तर मोहरी देखील लागणार आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला 5 काळ्या मिऱ्या देखील त्यामध्ये टाकायच्या आहे. रोज आपल्याला या 5 कापराच्या वड्या, 5 काळ्या मिऱ्या त्यामध्ये घालायच्या आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला देवासमोर मंदिरात देवासमोर हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, हा दिवा सायंकाळी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा देवघरातच दिवा लावायचा आहे. देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे. त्यासाठी आपल्याला 9 मंत्राचा जप देखील करायचा आहे. बघा, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. अतिशय साधा आणि सोपा हा मंत्र आहे. त्याची देखील 1 माळ जप तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा देखील 1 माळ जप करायचा आहे. ही सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. गणपती बाप्पा समोर प्रार्थना करायची आहे. मुलांच्या शिक्षणातील अडथळे असू द्यात किंवा काही समस्या असतील, त्यांच्या करिअरविषयी असेल, जॉबविषयी काही समस्या असतील तर त्या देखील तुम्ही गणपती बाप्पांना सांगायच्या आहे. आणि हा दिवा विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी कदाचित कापरामुळे सगळ्या मिऱ्या मोहरी त्यातली जळून देखील जाईल किंवा अर्धवट जळालेलं जे आहे ते टाकून न देता एका डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये तुम्ही ते साठवून ठेवायचं आहे. असं सलग 21 दिवस तुम्हाला हे साठवून ठेवायचं आहे. आणि जे तांदूळ आहे आसन दिलेलं असतं दिव्याला, ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे किंवा पुन्हा तेच रिपीट वापरलं तरी देखील त्याचबरोबर तुम्हाला बघा, आज अंगारकी संकष्टी आहे. आजपासून आईने ही सुरुवात केली तरी देखील या उपायाला चालणार आहे. किंवा मासिक धर्म आलेला आहे, सुतक आलेलं आहे, काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही बाहेर गेलेला आहात गावी, तर करणं शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही. तुम्ही नंतरच्या येणाऱ्या संकष्टीपासून देखील सुरुवात केली या उपायाला तरी देखील चालणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही सेवा चालू केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मासिक धर्म आलेला आहे किंवा तुम्ही गावी गेलेला, तर काय करायचं, तर बघा, ते मासिक धर्म आलेला आहे तर तेवढे 5 दिवस तुम्ही स्किप करायचे आहे किंवा गावी गेलेला आहात जेवढे दिवस गेले ते स्किप करून सलग 21 दिवस पुढचे कंप्लीट होईपर्यंत ही सेवा चालू ठेवायची आहे. आधीचे दिवस बघायचे किती झाले आणि नंतर असे मिळून 21 दिवस ही कंप्लीट सेवा करायची आहे. अनुभव हा येतोच येतो. अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. करून बघा. तुमच्या मुलांमधील ज्या काही समस्या आहे, त्यांच्या जॉबविषयी असू द्यात, कुठल्याही, त्या नक्कीच
सर्व समस्या गणपती बाप्पा दूर करणार आहे. त्या मुलांचे शिक्षणाच्या काय अडथळे असतील, काहीही संकट विघ्न असू द्यात, ते दूर करणार आहे. असा हा अगदी साधा सोपा हा उपाय आहे. करून नक्की बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.